नमस्कार, आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल. नागनहळ्ली आश्रम शाळेत पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न. अक्कलकोट तालुक्यातील नागनहळ्ली आश्रम शाळेत 6 जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष महेश शिंदोळे, यशवंत धोंगडे, भाजप अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष ननू कोरबू, रजाक सय्यद, माजी मुख्याध्यापक मोहन चव्हाण, प्राचार्य इस्माईल मुजावर, मुख्याध्यापक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी पत्रकार बाबासाहेब लिंबाळकर, मारुती बावडे, नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, योगेश कबाडे, रमेश भंडारी, चेतन जाधव आदी पत्रकारांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शाल देऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी व जावेद पटेल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला जो छंद आवडतो तो जोपासला पाहिजे. जीवनात आपल्या आवडीचे करिअर निवडा. पत्रकार हे समाजहिताच्या भावनेतून पत्रकारिता करत असतात, असे प्रतिपादन केले. प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पत्रकार बाबासाहेब लिंबाळकर, मारुती बावडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष जलील पटेल, प्रतीक मेहता आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन गुरव यांनी केले. सूत्रसंचालन मनोज जगताप यांनी केले. यावेळी शिक्षक रुद्राक्ष वैराकर यांनी स्वागत गीत व भजन सादर केले. आपल्या आश्रम शाळेमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्यासोबत आलेले माझे सहकारी आदरणीय यशवंतांना, आदरणीय महेशांना, मंचावर उपस्थित संस्थेचे सचिव आमचे मित्र जावेद पटेलजी, प्राचार्य सर, ज्येष्ठ पत्रकार सर, कर्मचारी बंधू, उशीर झालेला आहे, तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला भूक लागली, सगळं जरी खरं असलं तरी बेटा ठरलंय आपला 3 तास. हो म्हणले ना तू तिकडे काय बघते, तूच म्हणले 10 वर्षापर्यंत चालतंय. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. आपल्याला एवढंच सांगतो, पत्रकार दिनानिमित्त एवढ्या पत्रकारांचा सत्कार आपण कशासाठी करायचा. मी सकाळी सुद्धा या सगळ्यांशी संवाद साधला, सगळ्यांशी बोललो. आता वैरागकर सर किती सुंदर छान गाण्या म्हणल्या, बरोबर. वैरागकर सरांसाठी त्यांना टीचिंग करतात का नाही? कुठला विषय शिकवतात? हिंदी, बरोबर आहे. आता हिंदी शिकवण्या व्यतिरिक्त त्यांनी जे गाणे आपल्याला एवढे सुंदर म्हणून दाखवलं. सर कुठे गेले वैरागकर सर? आता मगाशीचं जे गाणं होतं प्रल्हाद शिंदेचं होतं का भीमसेन जोशीचं होतं? प्रल्हाद शिंदेचं होतं. आता प्रल्हाद शिंदेचं गाणं त्यांनी म्हणत होते, एवढं छान म्हणत होते. प्रल्हाद शिंदे म्हणत होते का जोपासना शिका, छंदाला किंमत नाही. माझ्यासारखे एवढं जास्त होऊ नका की आपल्याला एखादी छंद आहे ते विसरून गेलो आणि त्याला वेळ नाही. आपल्याला जे आवडतं, प्रोफेशन काही असतं. आता वैरागकर सरांचं गाणे म्हणायचं प्रोफेशन आहे का? आपला मूळ व्यवसाय, मूळ शिक्षण काहीही असतं, पण हे सगळं करत असताना सुद्धा आपल्याला एखादी जर गोष्ट आवडत असेल तर त्याच्यासाठी अवश्य वेळ द्या. जावेद पाटील साहेबांची शिक्षण संस्था बघितली मी पहिल्यांदा. एवढं आश्रम शाळा एवढी छान असू शकते असं मला कधी वाटलंच नव्हतं. तुमची प्रयोगशाळा बघितली, तुमचं सगळ्यांचं आता तुम्ही जे स्वागत गीत म्हणलं, मुलींचं सगळं जे गीत ऐकलं, मला मुजवर सरांनी मोबाईलवर हॉस्टेलचे बेड दाखवले, जेवायचे तुमचे टेबल दाखवले. आता एवढं नाही केलं तर पटेल साहेबांची संस्था पत्रकाच्या शेअरमध्ये पण चालत होती.
माणसाला प्रत्येक गोष्टीला छंद असताना पाहिजे. आणि आयुष्यात कधी गटात पावसाळा असतात तर टू बी नॉट टू बी मध्ये नाही अडकायचं. तो शेक्सपियरचं वाक्य नाही हॅमलेट म्हणलं, टू बी नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. अशा जे जे वाटतं ते करत जायचं. वाटलं आता हे आपल्याला जमत नाही, हे जमतं ते जमतं.